तर चला हे बघा, हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ. म्हणजे पिऊचा बड्डे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यांनी माझ्या मिस्टरांनी काढलं होतं काम. तर मी सांगितल्याप्रमाणे ते इलेक्ट्रिशियन असल्यामुळे त्यांनी काही ना काही घरचं थोडं बहुत बिघडलं की काम काढतात. आमचा फॅन होता तो खूप स्पीडवर होता, एकतर तो आधी जळलेला, तर त्याच्यामुळे त्यांनी तो व्यवस्थित केला. तो व्यवस्थित केल्यानंतर मग आता जे रेग्युलेटर असतं ते स्पीडमध्ये खूप होतं, तर ते आता ते व्यवस्थित करत आहे. आणि घरी राहिले की तेच मग पूर्ण कामं करतात. तर त्याच्यामुळे आता उन्हाळा एवढा लागलेला आहे की आपल्याला फॅन तर हवाच. आणि तो इतक्या स्पीडवर होता, नाही तर मग एकदम डिमवर होता, अशा प्रकारे होतं. आणि हा आता जवळपास 4 वाजलेले आणि कालचंच डेकोरेशन आहे ते आत्ताही आहे बघा. फुलांचं खूप सुंदर मी सजवलं होतं पिऊच्या बड्डेसाठी. आणि सोबतच ग्रिलला वगैरे जे लागून आहेत ते बलून्स वगैरे खरंच खूप छान दिसत आहे. अजूनही काही खिडकीची निघालेली नाही आहे. आणि तर हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कशी आहात? आय होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि आता जस्ट लाईट्स वगैरे लागलेले आहेत, म्हणजे आता वाजले आहेत 6 आणि मुलं आहेत खेळायला गेलेली आहेत. पेपर व्हायचे आहेत, पण दिवसभर अभ्यास तर करत काही बसणार नाहीत. थोडा वेळ बसले, थोडा वेळ लेटले आणि आता जस्ट खेळायला गेले आहे सायकल चालवायला. कारण आजचा मोसम खूप सुंदर झालेला आहे. कुठेतरी पाऊस पडणार किंवा पडत असेलही, कारण खूप गार वारा येत आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये गार वारा म्हटलं की खरंच सोने पे सुहागा अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि आता तर याचबरोबर मी केला व्हिडिओला स्टार्ट. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत चला. आवडेल तर नक्की एक लाईक करत चला. सोबत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला आता मी जस्ट आता माझे भांडे वगैरे झाले, भांडे घासलेले. मिस्टर बघत आहे माझी वाट, बाहेर बसून आहेत ते. आणि आता आम्ही जस्ट वॉक करू, कारण मी सांगते तर बाहेर खूप सुंदर वातावरण आहे. आणि सोबत तसंही आता ते सकाळी ड्युटीवर गेल्यामुळे सकाळचं काही आमचं फिरणं होत नाही आहे, तर त्याच्यामुळे आता सायंकाळी फिरायचं. तर आता मी माझी घरातली कामं आवरलेली आहेत, म्हणजे झाडझूड भांडे जे आपले सायंकाळची कामं असतात ते झालेली आहे. स्वयंपाक आहे तो आल्यानंतर मी करेन. 6-6:30पर्यंत आम्ही जस्ट वॉक करू, फिरू. त्याच्यानंतर मग घरात येऊन स्वयंपाक करायला लागेल. आणि मुलंसुद्धा आता थोडा वेळ खेळतील आणि आम्हीसुद्धा थोडा वेळ फिरू. तर चला मी आता तुम्हाला बाहेर दाखवते. खरंच खूप सुंदर वातावरण आहे. आणि असेल नसेल तरी आपल्याला फिरायचं आहेच. आणि रोज तुम्हीसुद्धा म्हणजे असं काही करण्यापेक्षा तर हेल्दी वेनी मस्त म्हणजे फिरणं करणं करून मस्त बढियापैकी आपलं स्वतःला हेल्दी ठेवत चला. तर चला आता आपण जाऊया बाहेर. तर बाहेर जायच्या आधी मी बांधून घेतलेले आहेत केस, कारण हवा आहे बाहेर, तर खूप केस वगैरे उडत आहे. सोबत हा लाईट्स करते ऑफ मी, आणि ऑफ केला की माहीत नाही आपापच हे येतं. तर चला आता आपण जाऊया बाहेर जस्ट वॉक करणार आहोत. दार लागलेलं मी लावते चप्पल बघा. नाही बाहेर मस्त गार बघा, मस्त झाडं हलत आहे, सूर्य मावळत आहे. इथे मी आता जस्ट भात टाकला, तर भात खाल्ला वाटते थोडंसं आहे इथं. चला. सायकल नाही केली तुम्ही, चालवली? हे वरचं दार बंद करून द्या. चला फिरायला निघाले. कसे काय? हो काय? कावळा वगैरे काय का? कावळा सारखे आहे. हो तिथे मोठं रुमाल आहे ना. आणि बरं आहे ना किराणा त्यासाठी आहे की एवढं कुठं राहणार आहे. हां हे पाहिजेच ना. हां त्यांच्या तिकडल्या घरी होतच नाही. तिकडे घर नाही पाहिले, आता तिकडे घर आहे. आकाशवाणी काकू, आकाशवाणी हो तिकडे चांगला. मी इकडे गॅलरी अरे लागून आहे वाटते. जाऊ हो गॅलरी जाऊ दे, लागून आहे ते. आता POP सगळ्याच रूमला केली आहे नाही का. त्यांचं घर तिथे ते खूप सुंदर चिमणीचे पिल्ले होते त्यांच्या घरामध्ये, तर त्याच व्हिडिओ मी घेतलेला. आणि त्यानंतर मग बघा घरी आले. तर घरी आल्यानंतर म्हणजे वातावरण
2-3 दिवस झाला हा नेक्स्ट डेचा व्हिडिओ. नेक्स्ट डेसुद्धा वातावरण सायंकाळी खूप बिघडलेलं, असं काळं आभाळ झालेलं होतं. तर दोन्ही दिवस आमच्याकडे पाऊस नाही आलेला. दोन्ही दिवस थोडंसं आजूबाजूला म्हणजे आमचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्याकडे गडचिरोली, नागपूर या साईडला पाऊस आलेला म्हणतात, पण आमच्याकडे काही आलेला नव्हता. तर 2-3 दिवसापासून असंच सायंकाळी रोज वातावरण होतं, आभाळ येतं, सोबत गारा पडतात असं म्हणतात, पण गारा काही पडत नाही, पाऊससुद्धा येत नाही. अशा प्रकारे झालेलं आहे. आणि बघा खरंच खूप काळं आभाळ आहे, जे आभाळसुद्धा मी दाखवत आहे. आणि त्याच्यामुळेच सायंकाळी खूप छान गार वारा, दिवसभर अशी ऊन निघते आणि असा गरम जो वारा असतो तो सायंकाळी या आभाळाने आणि तशा थेंब पावसाने तर खूप मस्त वाटतं. सोबत हे झाड मी सांगितल्याप्रमाणे खूप शुद्ध आणि खूप शांत हवा देतं. तर अशा प्रकारे सुरू आहे. आणि आमची वेळ झाली आहे रोजच्याप्रमाणे, ते म्हणजे सायंकाळी फिरायला जायची. तर आम्ही आता फिरायला गेलो. त्यानंतर जाता आम्ही म्हणजे जाता फिरता आम्ही मार्केटमध्ये चालले गेलो आणि त्यांना मग मुलांसाठी म्हणून दाबेली घेऊन आलेलं होतं. तर मुलं तेच आता एन्जॉय करत आहे. आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक. तर तुम्हाला माझं व्हिडिओ कसं वाटतं तर नक्की सांगा. चला आवडेल तर लाईक, सबस्क्राईब, सोबत शेअर करा. बाय फ्रेंड्स, भेटू असं छानशा ब्लॉग बरोबर.